नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मिस्टर ट्रम्प यांची एक मॅडमॅन थिअरी आहे आणि हा व्यक्ती आपल्याला जसं वाटतं आहे, की तो सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक ट्रूथवरती काहीतरी पोस्ट करतो. बट आय बिलीव्ह की देअर इज अ मॅडमॅन थिअरी व्हिच वॉन्ट टू डिस्ट्रक्ट एव्हरीथिंग. आत्ता जर तुम्ही जागतिक अर्थव्यवस्थेचं आकलन करायला गेलात, तर ज्या इमर्जिंग मार्केट्स आहेत भारतासारख्या, त्या अर्थव्यवस्थेला फार मोठे फटके बसताना दिसतात. एफ-आय-आयज असतील किंवा ज्या अशा वित्तीय संस्था की ज्यांनी अशा पुढं जात असलेल्या अर्थव्यवस्थामध्ये गुंतवणूक केली, ते सगळे माघारी निघाले. कारण अमेरिकेतल्या फेडरल बँक्सनी तिथला असलेला जो व्याजाचा दर आहे तो वाढवलाय आणि त्यामुळे एकीकडे ही मॅडमॅन थिअरी सगळ्या देशाला जगभरातल्या जे रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं अडचणीत आणते. पण दुसरीकडं अमेरिकेमध्ये मात्र पैशांचा पाऊस पडतोय अक्षरशः. म्हणजे इतके पैसे आहेत अमेरिकेमध्ये आत्ता, हे सगळे तिकडे गेलेले आहेत. आणि म्हणून जागतिक नाणेनिधी संस्थेनं भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. ते असं म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्था ही आता एका क्रमांकानं घसरून ही 6व्या क्रमांकावरती गेली. जी 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असं आपल्याला वाटलं होतं, तसं काही होताना दिसत नाही बिकॉज ऑफ मिस्टर ट्रम्प्स मॅडमॅन थिअरी. बरं त्यांचे स्वतःचे वैयक्तिक इंटरेस्ट क्रिप्टोकरन्सीज असू दे किंवा रिअर अर्थ मटेरियल असू दे, त्याच्यामध्ये आहेत हे आता व्हिजिबल आहे. कारण पाकिस्तानमध्ये जेव्हा ती चर्चा इराण आणि अमेरिकेची सुरू होती, तेव्हा मिस्टर ट्रम्प यांचे जावई आणि चिरंजीव हे त्या बैठकीच्या आधी असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याबरोबर चर्चा करत होते, की क्रिप्टोकरन्सीमधनं आणि रेअर अर्थ मटेरियलमधनं आपल्याला काय मिळेल. आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे माझं स्वतःचं आता आकलन असं झालंय, की हे जे काही सुरू आहे सगळं जगभरामध्ये, त्या मागं काहीतरी ठरवून आखलेली रणनीती आहे आणि ती विकसनशील राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नखं लावणारी आहे. त्याचे जर तुम्हाला आणखी पुरावे हवे असतील, तर माझ्या शेजारी जे आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय करून द्या. मागे आपण एकदा माझं भेटलो. नाव बालाजी कदम आहे. माझी सुमंग एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. पिरंगुट बुकुमीत. राइट. सो बालाजीरावांकडनं मी ज्या मॅडमॅन थिअरीबद्दल तुम्हाला बोललो, त्या सगळ्यांचे पुरावे मिळतील. बालाजीरावांनी सांगितलं, की आत्ता पेमेंट पेमेंट दिली सुरुवात नाही. काय नेमकं काय झालं? ॲक्च्युली आता असं झालेलं आहे, की मी एक 3-4 एम-एन-सी कंपन्यांसोबत काम करतो. हं, तर मागच्या एक 4-5 महिन्यांपासून जे यूएसचे जे काही आम्ही प्रोजेक्ट करायचो ते हं. पूर्ण डिले झालेत. हं, सो त्यामुळे काय होतं, की माझ्याकडे जे 30-35 लोकं डेडिकेटेड काही काम करायची त्या प्रोजेक्टसाठी, हं. कस्टमाइज प्रोजेक्टसाठी, ते सगळे डिले झाले. हं, तर ते डिले झाल्यामुळं काय होतं, की जे काही डे टू डे आम्हाला वेजेस असतात ते हं. बेअर करायला लागतात आणि हं. त्यामुळे मार्केटमध्ये एक वेगळा इम्पॅक्ट झालाय, हं. की जसा की पेमेंट रिकव्हरी होत नाहीये. हं, प्लस जे काही प्रोजेक्ट डिले झाले त्यामुळं आत्ताच्या माणसाच्या हाताला कामच नाहीये काही. हं, आणि दुसरं काय झालं, की सडनली डॉलरचं फ्लक्च्युएशन झालंय. म्हणजे हं. आम्ही जे काही ₹89 ला डॉलर होता, तो आता 94-95 ला डॉलर गेला. पोहोचलेला आहे. हं, त्यामुळं काय होतं, की ज्या गोष्टीचं आम्ही एखादं कोटेशन दिलेलं असतं आम्ही, की बाबा कन्सिडरिंग ₹90, हं. तो आता डायरेक्ट 94 ने हो, आम्ही हो. बाय करतोय. सो हं. तिथंच आम्हाला ₹4 रुपयाचा फरक पडतो. आणि क्वांटम जेव्हा जास्त असतो, तेव्हा हा फरक खूप मोठा असतो. खूप मोठा फरक असतो. हं. किंवा एखादी वस्तू मी ऑक्टोबरमध्ये घेतली, त्याचं पेमेंट मला आज करायचंय. हं. सो तो मी ₹90 ला घेतल्यानंतर आज मी 94 नी पेड करतोय त्या गोष्टीला. सो हा एक उदाहरण सांगा बरं आपल्या प्रेक्षकांना, की एक एक उदाहरण बनवू आपण. हां, आता एखादी पर्चेस ऑर्डर आहे जी की मी ऑक्टोबर 2000 किंवा डिसेंबर 2025 ला मला आली होती हं, आणि त्याची कॉस्ट आहे सपोज ₹160 किंवा ₹180. हं, तर त्याच्यामधले जो बेसिक मटेरियल कॉस्ट असते, ती बेसिक मटेरियल कॉस्ट आज जर बघायला गेलं तर ती डायरेक्ट 25% नी वाढलेली ते आहे. एखादं उदाहरण सांगा ना. म्हणजे आता ॲल्युमिनियम आहे. हां. त्या ॲल्युमिनियमचं एक सिंपल एक्झाम्पल मी एखादा फ्लड लाईट बनवतोय. हं, जो आपण डेली यूज करतो. तो फ्लड लाईटचा बेसिक जे 3.5 किलो चा फ्लड लाईट असतो, फिक्स्चर असतं. हं, त्याचं ₹1250 तो डायरेक्ट आता ₹1500 ला झालाय हं, आणि मी तो सेल करत होतो साधारण ₹2200 ला. हं, बाकीच्या इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे त्याच्यातला जो अॅल्युमिनियम पीसीबी असतो, इलेक्ट्रॉनिक पीसीबी, एलईडी त्याच्यावर हं. माउंट होतात. हं, त्याची कॉस्ट सडनली वाढली. म्हणजे ही हं. सगळी कॉस्ट 25% 30% नी वाढली. हं, पण माझा कस्टमर ॲग्री होत नाही ह्या गोष्टीला, की कारण मी तर पीओ दिलेली आहे तुला. आता ते तुला ऍड करायचं आहे. तो बरोबर. प्रॉफिट मार्जिन तर राहणारच नाहीये. हं. नाहीतरच खिशातनच तुम्हाला अजून ₹100-150 टाकून ती हं. ऑर्डर कंप्लीट करायची. राईट.
हे झालं माझं इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री मधलं. तसंच मी काही प्रोग्रामिंग टेस्टर्स वगैरे बनवतो किंवा कोणासाठी करवता तुम्ही? अशा MNC कंपन्या ज्या ऑटोमोटिव्ह कंपन्या त्यांच्यासाठी आम्ही करतो. तर हम्म. ते काय झाले की आम्ही कोटेशन्स देऊन झालेले आहेत, पण त्याच्यावर काही डिसिजन होत नाहीयेत पुढे हम्म. बिकॉज ऑफ हे वॉर सिच्युएशन्स क्रिएट झालेले आहेत. प्लस आम्ही खूप सारे इम्पॅक्ट आता असं बघतोय की आम्ही जर एखादी गोष्ट US मार्केटमधनं बाय केली तर ती 4 दिवसात यायच्या ऐवजी आता तिला 15 दिवस लागतात, 16 दिवस लागतात, बिकॉज कनेक्टिंग फ्लाईटचा डिस्टर्बन्स आहे. म्हणजे नॉर्मली सगळ्या ज्या काही आमच्या शिपमेंट असायच्या त्या दुबई थ्रू रूट व्हायच्या, पण त्या आता दुबई न होता फ्रान्सला जातात, कधी तिकडनं हाँगकाँगला येतात, मग हाँगकाँगवरनं इकडे येतात, कारण त्यांना कनेक्टिंग फ्लाईट्स तशा हे होतात. सो शिपमेंट डिले होतात, प्रोजेक्ट डिले होत चालले. आणि बालाजीरावांनी ज्या MNCचा उल्लेख केला त्याचं मी नाव घेणार नाही, पण ते ट्रॅक्टरसाठीची टेस्टिंग किट्स बनवतात, राईट? सो तो अनुभव मला सांगा की ती जी टेस्टिंग किट आहे ती काय आहे आणि आता ह्या प्रोसेसमध्ये काय नुकसान झालं? आता ती टेस्टिंग किट आहे साधारण आम्ही एक 35,000 ते 40,000 डॉलरला आम्ही ती टेस्टिंग किट बनवतो. आता त्याच्यात असं झालेलं आहे की समूह आम्ही ते कोटेशन्स दिले, युजर पण रेडी आहेत ते घेण्यासाठी, त्यांना ते ॲग्री आहे, पण बिकॉज ऑफ या वॉर सिच्युएशनमुळे सगळं डिले होत चाललंय. आज नाही घ्यायचं, उद्या घ्यायचं, उद्या नाही परवा घ्यायचं. तर त्या ह्याच्यात काय होतं की ती कॉस्ट पण वाढत चालली. म्हणजे आम्ही दिलेला कोट आता परत तो व्हॅलिड राहणार नाही, किंवा तो पर्टिक्युलर जो पार्ट आहे, प्लास्टिक इंडस्ट्री रिलेटेड असेल तो पार्ट, किंवा मेटल इंडस्ट्रीशी रिलेटेड असेल, किंवा अल्युमिनियम इंडस्ट्रीशी, तर त्या प्रत्येकाची कॉस्ट वाढत गेली आहे. पण आता ती जर परचेस ऑर्डर आली तर आम्हाला ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं भाग आहे, कारण आम्हाला तर इंडस्ट्री आमचा जो काय बिझनेस आहे तो आम्हाला रन करावा लागणार. आणि त्याचबरोबर ते पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये पण काम करतात. सो पॅकेजिंग त्यांचे मल्टिपल आउटलेट्स दिसत आहेत मला, तर पॅकेजिंग इंडस्ट्री बद्दल सांगा. तर पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सांगायला जायचं झालं तर आता आम्ही PP बॅग्स मॅन्युफॅक्चरिंग करतो. सो डिसेंबरमध्ये आम्ही जो PP बॅगचं रॉ मटेरियल होतं ते 90 रुपये किलोनी घ्यायचो. तेच रॉ मटेरियल आता आम्हाला 160, 170, 175 रुपयांनी घ्यायला लागते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्हाला 15 लाख रुपये देऊन ती वस्तू येत होती, तिची कॉस्ट डायरेक्टली आता डबल झालेली. सो 30 लाख रुपये म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आमची जी काही रॉ मटेरियल मधली होती ती डबल झाली. त्याच्यात बाकी एक्सपेन्सेस फिक्स आहेत, पण कस्टमर पण ऍग्री होत नाहीत, कारण त्यांची ती कॉस्ट वाढलेली आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं, कस्टमर म्हणतो की माझा व्हॉल्यूम कमी कर. व्हॉल्यूम कमी केला तर इंडस्ट्रीचं जे काही टार्गेट असतं, मंथली टार्गेट, ते अचीव्ह नाही होणार. पण त्यांच्याशी बोलण्याच्या आधी आणखी थोडंसं शेवटचं काही 2-3 प्रश्न मी त्यांना विचारेन की हे जे सप्लाय चेन मधलं डिस्ट्रक्शन आहे, आय बिलीव्ह इट्स अ इंटेन्शनली डन ऍक्ट बाय मिस्टर ट्रम्प. हे सप्लाय चेन मधलं डिस्ट्रक्शन, जरी हे युद्ध थांबलं, कारण 21 तारखेच्या आत ते युद्ध थांबेल अशी शक्यता दिसते, कारण आसिम मुनीर हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हे अमेरिकेचा संदेश घेऊन आजच इराणमध्ये पोहोचले. ते शिष्टमंडळ त्यांच्या बरोबर आहे आणि पाकिस्तानची पण धावाधाव सुरू आहे, कारण त्यांना UAE कडनं कर्ज घ्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांना सांगितलंय बाकीच्या भानगडी राहू द्या, अगदी आमच्या कर्जाची परतफेड करा. सो त्यांनी UAE कडनं काही कर्ज सेक्युअर केलं. आता मी हे का सांगितलं तर पाकिस्तान सारखं राष्ट्र की जे ऑलरेडी दिवाळखोरीत गेलेलं आहे किंवा चाललंय त्या दिशेनं, तिकडे आपली वाटचाल होऊ नये यासाठी भारत सरकार वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना जरी करत असलं तरी हे सप्लाय चेन मधलं जे डिस्ट्रक्शन आहे किंवा जे ग्लोबल हेडविंड्स आहेत, त्यामुळं अर्थव्यवस्थेला बसलेला फटका हा किमान 6 ते वर्षभर, म्हणजे 6 महिने ते वर्षभर राहील अशी दाट शक्यता आहे. कारण प्रॉफिट ऑफ मार्जिन बालाजीराव आता बऱ्यापैकी कमी खूप कमी झाले. कारण आता काय होतंय की कालच्या कॉपर वायरचा रेट हा आज व्हॅलिड नाहीये, आजचा कॉपरचा रेट हा उद्या व्हॅलिड नाहीये. सो तुमच्या 24 तासात जे काही रेट तुम्ही घेता त्याच रेटने तुम्हाला मटेरियल मिळणार आहे. आता कस्टमर काही सडनली डिसिजन्स घेत नाही इमिडिएटली की आजच दे उद्याच दे. ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. म्हणजे आज मटेरियल घेतलेलं तुमचं 15व्या दिवशी किंवा 16व्या दिवशी तुम्हाला सप्लाय करायचं, तोपर्यंत त्या कॉपरची कॉस्ट किती वाढेल हे माहित नाही. म्हणजे तिथं अनसर्टेनिटी. सो ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट असा होतोय की तुम्ही स्टॉक पण जास्त नाही ठेवू शकत आहे. उद्या म्हणजे तेवढी कॅरिंग कॅपॅसिटी आहे. म्हणजे जिथं तुम्हाला 1 लाख रुपयात तुमचं वर्किंग व्हायचं, तिथं आता तुम्हाला 30% 40% ती कॉस्ट वाढली आहे. सो आता आम्ही तसं आमच्याकडे फिलिप्स, विप्रो ह्यांचे आम्ही डिस्ट्रीब्युटर पण आहे, आम्ही प्रोडक्ट पण बनवतो. पण तिथं पण असं झालेलं आहे की तुमचं 10 ते 15% OEMचीच कॉस्ट वाढलेली आहे.
सो आता कस्टमर ज्यांचे प्रोजेक्ट आम्ही मार्च अगोदर चालू केलं होतं त्यांना काही सप्लाय केला होता, त्यांना ते ऍक्सेप्ट करणं अवघड आहे. की बाबा आता मी एखादी वस्तू त्यांना सपोज 900 रुपयाला देत होतो, पण तीच वस्तू आता मी त्यांना जर 30% किंवा 10% वाढीव देत असेल तर ते ऍक्सेप्ट करणार नाहीत माझ्याकडनं. सो इथं काय होतं की ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट असं होतं की प्रोजेक्ट स्लो डाऊन होतात. म्हणजे कुठल्याही घराचं काम करताना जर एखादा माणूस 2 लाखाचं बजेट घेऊन जात असेल तर तो सरळ म्हणेल की ठीक आहे आता मला टायमिंग तू 1 लाखातच बसव. सो तो ऑटोमॅटिकली माझा टर्नओव्हर कमी होणार, माझं मार्केटमधलं रिकव्हरी पण तशी किती slow. मुलं सध्या काम करतात तुमच्याकडे माझ्याकडे आता 35 मुलं काम करतात. आणि सध्या त्यांच्या एम्प्लॉयमेंट वरती काही परिणाम? आता तरी मी सस्टेन करतोय. राईट. पण आता शेवटी काय असतं मी बऱ्याच कंपन्यांना मेल वगैरे पण केलेत की तुम्ही पुढे काहीतरी ऍक्शन घ्या, काहीतरी कुठल्याही स्वरूपाचं काम द्या ज्यामुळे आमची ही सायकल रोटेट होईल. कारण महिन्याचा 5.5-6 लाख रुपये जर एम्प्लॉयचा खर्च काढायचा असेल तर बाकी तर खर्च कुठले थांबलेले नाहीयेत. तुमचं Right. बँकिंगचं आहे, बाकी सगळं चालूच आहे. आणि बालाजीरावांनी सांगितलं त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीवरती फार मोठा इफेक्ट झालेला आहे. जे MSMEs आहेत त्या तरी अजून थोड्याशा सस्टेन करून आहेत, कारण सरकारने त्याच्यात थोडंसं इंटरव्हेन्शन केलं, एक विशिष्ट प्रकारचा निधी. खास करून JNP मध्ये मी बघितलं की अजूनही JNP मधले जे टँकर्स थांबण्याचा कालावधी आहे, JNP स्टील मॅनेजिंग इट. आणि अर्थात डोमेस्टिक कन्झम्पशन हा आपल्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. त्याच्यावर आधारित राहून भारतीय अर्थव्यवस्था तगेल अशी आपण आशा करतोय. बालाजीराव, किती वर्टिकल्स आहेत तुमच्या? आता 2-3 बद्दल तुम्ही बोलला. आता माझं ऍक्च्युली ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला मी डिझाईन डेव्हलपमेंट वायर हार्नेसची कामं करतो. आणि तसंच माझं मी कन्झ्युमर इंडस्ट्री जी आहे, म्हणजे जर आपण इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट बघितलं, मोबाईल चार्जर्स असतील, फॅन रेग्युलेटर्स असतील, असे काही प्रोडक्ट्स आहेत बनवतो. LED लाइटिंग हा माझा वेगळा डिव्हिजन आहे, त्याच्यात मी LED लाईट मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यानंतर माझे शोरूम्स आहेत, माझं कोथरूडला, भुगावला, त्याच्यानंतर म्हाळुंगेला असं शोरूम आहे, लाइटिंग शोरूम आहे, जिथं आम्ही डेकोरेटिव्ह आणि इंडस्ट्रियल साईट सगळ्या लाईट्स आम्ही सप्लाय करतो. तर आता एक्सपान्शन करणं हा फॅक्टर पण येतोय, कारण एक्सपान्शन नाही झालं तर तुम्ही लोकांचा रीच कमी होईल तुमचा. सो एक्सपान्शन पण फॅक्टर आहे, पण आता हे जगायचं का एक्सपान्शन करायचं हा एक मोठा पेच निर्माण होतो याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबतच आता प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आम्ही आहे, जसं की PP बॅग्स आम्ही बनवतो, तिथं पण तसंच आहे की कस्टमरनी जर ऑर्डर कमी केली तर तुमची ओव्हरहेड कॉस्ट फिक्स आहे. सो व्हॉल्यूम जर नाही आला तर तुम्ही पुढे कॅरी ऑन नाही होऊ शकत. सो स्टार्टअप ला जशी अडचण आहे, तसेच मिडल सेटल झालेले जे बिझनेसेस आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं किती व्यापक आहेत हे आपल्या लक्षात येतं आहे. म्हणून मी म्हटलं की ही मॅडमॅन थिअरी जी आहे ना, ती मॅडमॅन थिअरी आपल्याला जशी वाटते की हा मूर्ख मनुष्य आहे वगैरे, आय एम सॉरी, तो मूर्ख वगैरे नाही आहे. ही जस्ट सिम्पली वॉन्ट टू डिस्ट्रक्ट ग्लोबल इकॉनॉमी इन द बिहेस्ट ऑफ हिज पर्सनल इंटरेस्ट, और माइट बी इन द बिहेस्ट ऑफ अमेरिका. माहीत नाही आपल्याला, कारण हे सगळं जे काही खेळ आहेत ना ते इतक्या सहज सोप्या पद्धतीनं जगात खेळले जात नाहीत. आणि मिस्टर ट्रम्प अशा पद्धतीचं डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स खेळण्यामध्ये माहीर आहेत. एक फक्त उदाहरण म्हणून मी बालाजीराव यांचं तुम्हाला सांगितलं, पण मला पूर्ण खात्री आहे की असे खूप सारे फोन कॉल्स महाराष्ट्रभरातनं, भारतभरातनं जे मराठी भाषा जाणतात आणि जे माझे मित्रमंडळ आहेत ते मला सांगतायत की जे काही सुरू आहे ते काही फार आशादायक नाही, आणि एवढ्या लवकर नाही मिटलं तर मग महागाईचा दर जो गेल्या 6 वर्षामध्ये 5.5-6% पोहोचलाय तो आणखीन वाढेल. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हटलंय की जवळपास 25 लाख भारतीय कुटुंब ही वेगळ्या पद्धतीच्या आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागू शकतो. ते सहज बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं आणि मी तुम्हाला रेकॉर्ड करून सांगितलंय. तरी सुद्धा तुमचे काही मुद्दे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका. थँक्यू सो मच बाळाजीराव. धन्यवाद. थँक्यू.